विरार वरून गेलो सांताक्रूजला पसंतीच्या कार्यक्रमासाठी, बघा पूर्ण ब्लॉग. तर नमस्कार बॅचलर, तुमचा भाऊ आज चाललेला पसंतीच्या कार्यक्रमाला. सुट्टीच्या दिवशी पण एवढी गर्दी. ट्रेन मध्ये चढलो तर हे भाई साहेब एकदम झोपून राजासारखे होते. त्यांना बोललो नालासोपारा आल्यावर तुम्हाला समजेल. नालासोपारा आल्या तसं राजाचं सिंहासन गेलं, पण तंबाखूची पुडी मैं झुकेंगा नाही साला. मग रखरखत्या उन्हातून उसाचा रस पिऊन घेतला आणि रस्ता माहिती नव्हता तरी चालायला सुरुवात केली. पण हे आजूबाजूचा परिसर बघून गार्डनला आल्यासारखं वाटलं. जबरदस्त झाडं संपली आणि लोकवस्ती चालू झाली. पण नवीन असल्यामुळे ह्या गळीतनं कुठून कुठे बाहेर पडू कळत नव्हतं उंदरासारखं. पण ही माणसं भेटली आणि त्यांच्यासोबत फायनली पोहोचलो लोकेशनवर. एवढी सर्व माणसं माझ्यासाठी नवीनच होती. बोललो एवढ्या माणसांच्यात मी एकटा काय करू, माझा टाइमपास कसा होईल. नंतर अशी व्यक्ती भेटली तिच्यासोबत टाइम पास नाही, टाइम कसा निघून गेलं कळलं नाही. सर्व पब्लिक आली होती, कॅमेरामन सुद्धा आला होता, पण नवरी आली नव्हती. मग फायनली आली. चला आली का गौरी? हो आली. आणि सर्वांची बोलायची सुरुवात झाली. मग मुलीने पण सांगितलं मला खेळायला आवडतं, नृत्य करायला आवडतं. मग नवऱ्याने पण विचार केला असेल अरे जेवण येतं की नाही, मला तर जेवायला आवडतं. चहा पाण्याचा कार्यक्रम असल्यामुळे पाण्यापासून सुरुवात केली. मुलाला पाणी दिलं प्यायला, त्याच्यानंतर चहा पण दिली. त्याच्यानंतर लगेच लाडू, करंजी, शंकरपाळी. मुलाची तर मजा आहे. पुष्पगुच्छ, असं बोलता येणार नाही, असं फुलांचा गुच्छ दिला. माझ्यासाठी कॉम्पिटिशन खूप होता, खूप कॅमेरामॅन आलेले. मुलाला म्हणा फोटो काढतायत, मी लाजू नकोस, मी असं गपकन पेढा खाऊन घेतला असता. आता कसं मुला मुलीचं झाल्यानंतर पब्लिकला वाटायला सुरुवात केली. ह्याला म्हणा नुसतं आतमध्ये वाटू नको, बाहेर आम्ही पण आहो. नुसतं ताटच्या ताट तिकडे संपवतोस तो. आमच्या दोघांच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन तर बघा कधी येईल. अरे बाई मांजी. आणि कार्यक्रम मस्त पार पडला. आपण पण सुद्धा नाश्ता बिष्टा खाऊन घरच्या दिशेने निघालो. आणि ट्रॅफिक फुल लागला होता. रिक्षावाले रिक्षा देत नव्हते. मी शिव्या घातल्या, पण नंतर समजलं बरा झाला ट्रॅफिक लागला होता. चला आजसाठी एवढंच. बाय बाय, काळजी घ्या, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.